दिवाळी म्हणलं की आपल्याला सगळ्यात आठवते ती फक्त करंजी. म्हणजे दिवाळीची खरी शोभा म्हणजे करंजी हा फराळ. तर आज मस्तपैकी अशी खुसखुशीत मस्त बिस्किटासारखी ना मी ही करंजीची रेसिपी केलेली आहे. ही रेसिपी ना अगदी पूर्णपणे मी माझ्या आईच्या हाताची तुम्हाला दाखवलेली आहे. कारण परफेक्ट जर करते ना तर फराळ म्हणजे माझी आई खूप सुंदर फराळ करते ते, आणि पूर्वीपासून सुरुवातीपासून तिचाच हातचा फराळ आम्ही खातो. हे बघू शकता मस्त आहे. आणि आपण कितीही सुगरण झालो तर आईच्या हातची चव वेगळी असते, त्यामुळे दिवाळीचा फराळ मात्र तिच्याच हाताने होतो. तर आज ही पूर्ण रेसिपी मी माझ्या आईच्या हाताची करंजी कशी बनवते अगदी सोप्या पद्धतीने, एकदम टिपिकल गावरान पद्धतीने तिने मस्त ही करंजी केली, पण इतकी भारी लागते ना, खुसखुशीत बनते आणि शेवटपर्यंत ही छान राहते. तर बघू शकता हे सगळी प्रोसेस माझी आई करत आहे आणि मी तिला रेकॉर्ड करते. तर तुम्ही पूर्णपणे बघा. हे इकडे बडीशेप, इलायची आणि सूट हे थोडंसं असं भाजून घ्यायचं आणि याचा एक कूट करायचा. हेच बघून बघून आपण शिकत राहतो. मग हे बघा, इलायची, बडीशेप आणि सूट हे थोडंसं भाजून घ्यायचं, अगदी थोडंसं नॉर्मल, जास्त काही करपून द्यायचं नाही. आणि मग ह्याचं वाटण करायचं. ह्याने ना करंज्याला इतका छान स्वाद येतो ना, खूप टेस्टी आणि सुगंधित करंज्या बनतात. आता हे सगळं ह्याच्यामध्ये मी पिठी साखर वाटली होती, त्यामुळं हे बघा आता हे वाटण केलं आहे. इलायची, बडीशेप आणि सूट तुम्ही रेडीमेड पावडरसुद्धा वापरू शकता. म्हणजे सूटचं पावडर भेटतं, बडीशेपचं पावडर भेटतं आणि इलायचीचं पण पावडर भेटतं. ते एक एक 2-2 चमचे मिक्स करू शकता. पण मी हे डायरेक्ट भाजून असं वाटण केलं आहे. आता हे सगळं काढून घ्यायचं एका साईडला. तोपर्यंत आपण रवा भाजायचा. इकडे मी 1 किलो रवा आई माझी भाजती आहे. जितका चांगला रवा भाजताना तुम्ही तितकंच छान सारण बनतं करंजीचं. याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धी वाटी तूप. तुपामध्ये हा रवा भाजायचा अर्धी वाटीच्या अंदाज, तिला बरोबर अंदाज माहिती आहे. ते बघा, अर्धी वाटीच्या अंदाजाने इथे तूप टाकलं आहे, साजूक तूप. आणि याच्यामध्ये आता चांगला भाजून घ्यायचा रवा. हा अगदी बारीक रवा आहे, जाड रवा नको आहे. बारीक रवाचं सारण खूप छान बनतं. खाता वेळेस इतकं नरम, सॉफ्ट आणि मस्त वाटते करंजी. तर शक्यतो तो बारीक रवाच वापरा, किंवा जसंही तुम्ही वापरत असतील तसा रवा वापरू शकता. हे बघा, आता चांगल्या प्रकारे याला थोडासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. आता बघा, करंजी तर करू शकलो असतो आपण, पण कसं असतं ना, आपण मदत करायची, पण आईच्या हातचाच फराळ खूप बेस्ट असतो. आणि असं हळूहळू मग आपण पण शिकत राहतो. हे बघा, चांगल्या प्रकारे आता हा रवा भाजलेला आहे, म्हणजे एकदम छान वाटते बघा, दाणेदार झाला आहे. आणि मग ह्यानी करंजी खूप भारी लागते खायला. आता इथे गॅस बंद केला आहे आणि आईने बघा माझी हे सगळं एका मोठ्या परातमध्ये काढून घेतलेलं आहे. ह्याला थोडंसं असं नॉर्मल थंड करायचं, असं पसरून घ्यायचं हलक्या हाताने. रात्रीचा टाईम आहे आणि फराळ शक्यतो रात्रीचाच बनला जातो. याच्यामध्ये ना सुक्कं बारीक खोबरं टाकलेलं आहे, अंदाजे 1/2 किलोच्या अंदाजाने टाकले आहे, किंवा तुम्ही थोडंसं अजून जास्त वाढू शकता. तर 1 किलो रव्यासाठी ना इकडं माझ्या आईने 1/2 किलो म्हणजे 250 ग्राम आणि थोडंसं जास्त सुकं खोबरं टाकलेलं आहे, किसलेलं. ह्यानी हेच तर मेन भाग आहे आपला सारणचा. त्यानंतर इकडे मी भरपूर साऱ्या चारोळ्या टाकल्या आहेत. नेहमीच टाकतो आम्ही करंजीमध्ये. तुम्ही जे पण ड्रायफ्रूट्स करंजीमध्ये टाकतात ते टाकू शकता, म्हणजे काजू, बदाम, मनुके ह्या स्टेजवर टाकायचं. तर इकडे मी मनुकेसुद्धा टाकलेत, आणि जे इलायची पावडरचं जे वाटण केलं बघा आपण बडीशेपचं, ते ह्या स्टेजवर टाकायचं. म्हणजे रवा, सुकं खोबरं आणि हे सगळं साहित्य मिक्स करायचं. हे बघा, असं हलक्या हाताने भरपूर सारं बघा सारण तयार झालेलं आहे 1 किलो रव्याचं. आणि याच्यात खूप सारे करंज्या होतात. मी 2 दिवसामध्ये करणार आहे, एका दिवसात एवढ्या होत नाहीत. त्यानंतर पिठी साखर टाकली. 1 किलो रव्यासाठी इकडे आम्ही अर्धा किलो पिठी साखर आणलेली आहे. त्यानुसार आई चवीनुसार वापरते. तर अर्धा किलो साखर तर आहेच आहे ही 1 किलो रव्यासाठी, म्हणजे बरोबर मापामध्ये गोडवा येतो. अगदीच 1 किलो पिठी साखर 1 किलो रवा असं नको आहे. याचा अर्धा भाग घ्यायचा, म्हणजे अर्धा किलो साखर इकडे वापरली पिठी साखर. आणि चांगलं मिक्स करायचं. आणि हा आता आपला याला आम्ही बाखूर बोलतो. करंज्याचं सारण झालेलं आहे तयार, एका भांड्यामध्ये काढून ठेवलं आहे. तो पण आता आपण मैदा मळून घेऊया. तर थोडंसं तूप गरम केलं आहे, थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं आहे आणि मैदा टाकला आहे. आता चांगलं मळून घ्यायचं. आता हे मैद्याचं पीठ वगैरे फक्त आवडीनुसार मळा, म्हणजे जितक्या करंज्या करायच्यात, म्हणून याचं काही माप सांगत नाही. तुम्हाला जितक्या करंज्या बनवायच्या त्यानुसार पीठ मळा.
मैद्याचं पीठ चांगलं नरम सॉफ्ट मळलं तरच ती करंजी व्यवस्थित बनते. हे पीठ हे बघा, हे असं खूप चांगलं प्रकारे माझी आई हे पीठ मळती बघा मैद्याचं. इतकं चांगलं लुसलुशीत मऊ सॉफ्ट पीठ बनतं ना, तुम्हाला मी दाखवते बघा. हे बघा, अजिबात लागत नाही आहे बोटाला, अजिबात पीठ टच होत नाही. आणि याचा एक गोळा मी तुम्हाला करून दाखवते. पीठ आपलं परफेक्ट झालं आहे कसं ओळखायचं माहिती आहे का? हे असं चोळून बघायचं बोटावर. जर बोटाला कुठेच पीठ लागत नसेल तर आपलं हे पीठ एकदम परफेक्ट मळलं गेलेलं आहे. अगदी लोण्यासारखं इतकं छान वाटते ना, नरम सॉफ्ट झाले. खूप भारी करंज्या होणार आहे त्याच्या. आता याच्यावर आपल्याला ओला कपडा ठेवायचा आणि याला झाकून, ओला म्हणजे एकदम असं पिळून पाणी वगैरे स्वच्छ कपडा ठेवायचा, म्हणजे हे मैद्याचं पीठ कडक होत नाही. त्यात आपण करंज्या करायला घेऊया. थोडं सुक्कं मैद्याचं पीठ घेतलं आहे, पोलपाट घेतलं आहे आणि ह्या प्लेटवर मी करंज्या काढते. आणि हे बघा, हे आपलं मैद्याचं पीठ कसं झाकून ठेवलं ह्या थोड्याशा ओल्या कपड्यामध्ये. हे बघा, ह्याने काय होतं, नरम सॉफ्ट राहतं, कडक होत नाही पीठ. असं झाकून ठेवायचं. आता एक लाटी तयार करते. करंज्या तुम्हाला चांगल्या खुसखुशीत पाहिजे असतील ना, तर स्टेप बाय स्टेप बघा तुम्ही व्हिडिओ. हे बघा, जे आपण सारण केले ना करंज्यासाठी, ज्याला आपण बाखूरसुद्धा बोलतो, ते एका भांड्यामध्ये काढून घेतलं. म्हणजे कसं लागन तितकंच आपण वापरायचं. आणि मी 2 पद्धतीच्या तुम्हाला आज करंज्या दाखवते, साच्यामध्ये दाखवते. ह्याच्या करंज्या इतक्या सुबक आणि सुंदर होतात ना, आणि झटकीपट होतात. आणि दुसरे आहे ते चमच्याचे साहित्याने, म्हणजे आपण हे पूर्वी काळापासून हे चमचे वापरतो करंज्याचे. पण ना मला साच्याचे करंज्या खूप आवडतात, पण मी तुम्हाला दोन्ही दाखवते. आता पीठ घ्यायचं थोडं मैद्याचं, एक लाटी घ्यायची आणि चांगली पातळ लाटी करून घ्या. जाड नको आहे. जाड करंजी ना एक तर खूप चिमली जाते, म्हणजे क्रिस्पी राहत नाही, आणि दुसरी गोष्ट ती नरम पडते. म्हणून शक्यतो पातळ लाटी करा, कारण उरलेलं कडीचं पीठ आपल्याला काढायला लागतं. त्यामुळं काही टेन्शन नाही, लाटी भरपूर मोठीसुद्धा लाटू शकता. तर आता याला मी चांगली पातळ लाटून घेतली, तुम्ही पाहू शकता. हे बघा, मस्त याला कडेकडेनी मधोमध असं हलक्या हाताने प्रेस करून याची एक मोठी लाटी करायची. आता तुम्ही नीट बघा, जर साचा वापरला नसेल, आणि ज्यांनी वापरला त्यांना तर माहितीच असेल, पण मी दरवर्षी या साच्यानेच करंज्या करते. हे असं थोडंसं जिथं कट दिसतात ना साच्याला, त्याच्यावर थोडंसं पीठ पुढं घ्यायचं. मागच्या साईडला कमी झालं तर हे बघा, कडीच्या साईडला थोडं पुढं घ्यायचं, म्हणजे तिथं कट पडतो ना, त्यामुळं. मग तो कट जरा कमी पडा की मग करंजी फुटली जाते. त्यामुळं पीठ जरासं पसरून घ्यायचं पुढच्या साईडला. हे बघा, मागच्या साईडला कमी ठेवले पीठ, पण पुढच्या साईडला जास्त ठेवले. आता 2 चमचे इकडे मी अंदाजे सारण भरते. सारणसुद्धा मापातच भरा, नाही तर काय होतं, फुटले जाऊ शकतात. त्यामुळं 2 चमचे ह्याला परफेक्ट आहे. ह्या साच्यामध्ये ना इतक्या छान करंज्या बनतात. मला वाटतं ज्यांनी वापरलं असेल त्यांना तर माहितीच असेल, पण ज्यांनी नाही वापरलं ना तर नक्की वापरून बघा, खूप झटकीपट बनतात. आता ही अलगद जी मागची साईड आहे ना, ती अशी हलक्या हाताने उचलायची आणि लगेच आपण करंजी जशी फोल्ड करतो ना तशी करायची. बस, सगळी प्रोसेस तुम्ही हलक्या हाताने करा, अजिबात घाई नको आहे. आणि याला दाब द्यायचा. हे बघा असं, आणि फोल्ड करायचं आणि व्यवस्थितपणे याला प्रेस करा. मधोमध पहिलं प्रेस करायचं, करंजीचा जो आकार दिसतो ना तिथं, आणि याला दाब द्यायचं. कडीचं पीठ काढून घ्यायचं आणि हलक्या हाताने याला असं उघडायचं. जितका चांगला दाब देतात ना तितकेच चांगले कट पडतात. हे बघा, किती छान सुंदर याला कडी बघू शकता तुम्ही, याची किती नक्षीदार झाली बघा. अशी याला सुंदर डिझाईन पडलेली आहे, जी चमच्याने शक्यतो इतकी चांगली नाही पडत. आता ही कडीचं पीठ असं हलक्या हाताने काढायचं, आणि तुम्ही पाहू शकता आपली ही करंजी किती परफेक्ट सुंदर आणि एकदम मस्त आकाराची झालेली आहे. कुठेही अजिबात ह्याला चीर गेली नाही. म्हणूनच मला हा साचा ना करंजीसाठी खूप आवडतो, म्हणजे चमच्यापेक्षा तरी. बघू शकता तुम्ही, कुठेही तुटली नाही अजिबात करंजी, आणि सुंदर किती दिसते बघा. म्हणजे आपल्याला फराळामध्ये पाहुण्या रावळ्यांना सुद्धा द्यायला असे छान वाटतात का नाही मग करंज्या. हे बघा किती याला मस्त कट पडले, त्याची डिझाईन तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर झालेली आहे. आणि करंजी कशी परफेक्ट झाली, सारण अजिबात कुठे निसटलं नाही, फुटली नाही. आणि हे बघा किती सुरेख दिसते का नाही करंजी, एकदम नक्षीदार झाली. हे बघा, भारी वाटते करंजी, खरंच मला खूप आवडते या साच्यामध्ये करंज्या. पुन्हा एकदा तुम्हाला मी दुसरी करून दाखवते, व्यवस्थित बघून घ्या. जर पहिल्यांदा बनवत असताना साच्यामध्ये, तर ही अशी मोठी लाटी करायची, पातळ करायची शक्यतो, आणि मग असा करंज्या ठेवायचा. जिकडून कट आहेत ना, म्हणजे डिझाईन आहे बघा,
करंजीचं, तिकडे ना ही लाटी जरा पुढं घ्यायची, म्हणजे मागं नाही सारायची, पुढं घ्यायची. हे कटवर जास्त पडली पाहिजे पुढे, त्यामुळे ते फुटत नाही. आणि याला असं खोलगट दाबू द्यायचं. आणि 2 चमचे सारण किंवा 1.5 चमचा सारण, कारण हा छोटा आकार आहे ना करंजीचा, त्यामुळं आपल्याला त्या साईजनुसारच मग सारण भरायचं. आणि मग थोडंसं पाणी त्या कडाला लावू शकता जिथं कट पडले तिथं, म्हणजे चांगली फिट होऊन जाते. आणि असं अलगद हाताने याला एकावर ठेवायचं आणि ह्याला दाब द्यायचा. बस दाब चांगला दिला की करंजी आपली परफेक्ट निघते बघा. चांगला दाब द्यायचा याला चारी बाजूनी. बस एवढीच प्रोसेस आहे ह्या साच्याची. आणि हे साईडचं पीठ काढून घ्यायचं आणि मग हलक्या हाताने याला परत एकदा ओपन करायचं. हे बघा, आता तुम्ही पाहू शकता बघा किती सुंदर अशा ह्या करंज्या तयार होतात झटकीपट. एकदम लाट्या लाटून ठेवल्या ना 4-5 तर इतक्या पटापटा होतील ना. आता करंजी जवळून बघा तुम्ही. हे बघा, पीठ आपलं थोडंसं आपण पुढं घेतो ना, त्यामुळं अजिबात फुटत नाही आहे. आणि हे अशीच घ्यायची ना हलक्या हातावर असं हे करायचं. तर बघू शकता कशी मस्त झाली का नाही आपली ही करंजी. एकदम सुरेख, नक्षीदार आणि एकाच मापाच्या होतात. अशा लहान मोठ्यासुद्धा होत नाही साच्याने केल्यावर. हे बघा 2 करंज्या कशा परफेक्ट झाल्यात का नाही, ना कमी ना जास्त, व्यवस्थित झाल्यात. आणि मग अशा करंज्या आपल्याला दिवाळीला दाखवायला किंवा कोणी पाहुणे रावळे आले तर त्यांना द्यायलासुद्धा चांगल्या वाटतात. आता मी चमच्याची प्रोसेस दाखवते जी फार जुनी काळाची आहे. पहिली मला आवडायची, पण साच्या माहीत झाल्यापासून मग चमचा नाही वापरत जास्त. आता हे बघा, अशी लाटी लाटून घ्यायची सेम प्रोसेसनी पातळ. आणि 2 चमचे सारण भरायचं, कडीकडीने पाणी लावायचं आणि याला असं हलक्या हाताने दाब करायचा. आता माझ्या आईला तर हेच आवडती प्रोसेस, ती चमच्यानीच करते. तर मला तर एवढं काय आवडत नाही, कारण की जरा फुटतं, कधी कधी सारण निघतं. एक बोटाचा गॅप ठेवायचा आणि असा हा चमच्यानी याला गोलाकार द्यायचा. बस मग लहान मोठी जशी तुम्हाला आवडेल तशी करा. हे बघा झाली का नाही, तरीही फुटली नाही माझी. नशीब, नाही तर नेहमी फुटत राहतात माझ्या. हे बघा, जरा जास्त वाटला की परत एकदा ह्याला एक कट द्यायचा आणि सेपमध्ये करायची. आणि ह्याला सुद्धा आपण असं अलगद हाताने उचलायचं. हाताने असं डायरेक्ट उचलता येत नाही, त्यामुळे असं उचलायचं म्हणजे अलगद पडते. तर तुम्ही जरा डिफरंट बघू शकता साच्याची करंजी आणि ही नॉर्मल करंजी चमच्याची कशी. म्हणजे ज्याला चमच्याने व्यवस्थित येतात त्यांच्या चांगल्याच होत असतील, पण मला नाही जमत. हे बघू शकता, फरक तुम्हाला दिसतच असेल, अंदाजे बघू शकता किती सुरेख झाल्यात आपल्या साच्याच्या. आणि ही चमच्याने बघा मी कशी केली आहे. तर तुम्हाला चमच्याने येत असेल तुम्ही चमच्याने पण करू शकता, तसं काही हरकत नाही, पण मला साच्याच्या बऱ्या पडतात. तर मी या सगळ्या करंज्या सुरुवातीच्या थोड्याशा केल्यात, कारण व्हिडिओ चालू आहे माझा, त्यामुळं हा दाखवायचा आहे. हे बघा मस्त झाल्यात का नाही. विशेष म्हणजे काय ना, हे फुटत नाही. हे खूप टेन्शन असतं करंजीचं की फुटलं जातं, मग कढाईमध्ये ते रवा निसटला जातो, मूड ऑफ होतो. तर ह्या करंज्या परफेक्ट झाल्यात. आता तेलाचं टेम्परेचर मी थोडं नॉर्मल ठेवलं आहे, कारण गरम गरम तेलामध्ये जर करंज्या टाकताना कधी कधी असे फुटल्या जातात, मग कितीही चांगल्या करा. त्यामुळं जरा गॅस स्लो ठेवा आणि मग असं हळूहळू तेल तापू द्या. हे बघा कशा हळूहळू ते तेल तापत चाललेलं आहे. आणि मग करंज्याला आपल्याला एकदम छान अशी ऊब भेटत चालली, म्हणजे एकदम ते गरम तेलात नाही टाकायच्या. आता याला हलक्या हातावर हलक्या गॅसवर याला फ्राय होऊन द्या आणि मग अलटीपलटी करायचं. आता तुम्ही या पाहू शकता आपल्या साच्याच्या करंज्या कुठेही फुटल्या नाही. एक इतकासुद्धा रवा असा निसटला गेला नाही. किती पॅक राहिल्या, तुम्ही करंज्या पाहू शकता किती छान फुलल्यात, एकदम अशा टप्पोरी झाल्यात, म्हणजे अशा गुबगुबीत झाल्यात. आणि करंजीचं फराळ म्हणलं ना की व्यवस्थित झाला तरच बरं वाटतं. नाही तर एवढ्या आपण मेहनत करतो आणि मग त्या फुटल्या गेल्या तर मग मेहनत तर वायाला जाते. आणि दुसरी गोष्ट मूड हाप होतो, सारण वगैरे आपण याच्यात टाकतो. हे बघा असा सुरेख रंग येईपर्यंत याला फ्राय करायचं. तुम्ही पाहू शकता तेलामध्ये अजिबात रवा कुठेही निसटला नाही किंवा कुठे आपली करंजी फुटली गेली नाही. ह्या साच्याचा खूप छान फायदा, मी तर म्हणते तुम्हाला साच्यानेच करंज्या करा, कारण सुरेख बनतात, दिसायला छान बनतात. हे बघा, आणि रवा अजिबात निघत नाही, स्टफिंग निघत नाही व्यवस्थित. ह्याला जास्त काही करपून नाही द्यायचं, म्हणजे जास्त कडक करायच्या नाही, कारण ह्या करंज्या नंतर कडक होत राहतात. हे बघा असा रंग आला की आपण करंजी काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता बघा किती सुरेख झाल्यात खरे आपल्या ह्या करंज्या, गुबगुबीत अशा खुसखुशीत. सगळ्या काढून घेते. पडली बघा, एखाद्या झाऱ्यावर 2च बसल्यात.
हे बघा, आता ह्या 2 सुद्धा काढून घेते आणि किती छान झाल्यात तुम्ही पाहू शकता. आता दुसऱ्यात सुद्धा टाकून घेतल्यात करंज्या. ह्याला सुद्धा मी फ्राय करून घेते. गॅस स्लोच ठेवायचा, जास्त काही हाय ठेवायचा नाही. आता ह्याला सुद्धा थोडा वेळ द्यायचा, असं अलटी पलटी करायचं. 2 चमच्याच्या साहाय्याने केलं तर झटकीपट असं पलटी होतात. आता ह्याला सुद्धा सुंदर असा थोडासा गोल्डन सोनेरी चॉकलेटी रंग येईपर्यंत फ्राय करायचा. मस्त झाल्यात करंज्या. एकही करंजी आपली फुटली नाही, पाहू शकता तुम्ही. कुठेही करंजी फुटली नाही. पूर्वी म्हणजे मी करायचे चमच्यानीच करायची सुरुवातीला, पण मी खरं सांगते 5-6 करंज्या तर माझ्या अशाच फुटल्या जायच्या. तेल इतकं खराब व्हायचं, सगळा रवा निसटला जायचा. म्हणून मी एकदा तो साचा ट्राय केला आणि तेव्हापासूनच मी साच्यामध्ये करते. परफेक्ट बनतात. हे बघा किती मस्त झाल्यात ना करंज्या. हे बघा छान सुंदर झाल्यात. आपण त्याला थंड होऊन गरमागरम मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. आणि मग भरपूर साऱ्या अशा करायच्याच आहेत, पण ज्या झाल्यात त्या मी तुम्हाला दाखवते. हे बघा प्लेटमध्ये ज्या आपण आता तळून घेतल्यात ना करंज्या, आणि जे तेल वापरलं ना ते पण सुद्धा चांगल्या ब्रँडचं आहे. त्यामुळे बघा अजिबात तेलकट नाही झाली करंजी. कुठेही तेल दिसत नसेल तुम्हाला. एकदम सॉफ्ट वाटतच नाही. ह्यात जस्ट तेलातून काढ्यात आपल्या करंज्या आणि किती गुबगुबीत अशा खुसखुशीत झाल्यात का नाही. हे बघा कुठे साधी एक कटसुद्धा नाही गेली याला. आणि हे बघा याचं पापड बघा तुम्ही. हे बघा स्किन बघा किती छान खुसखुशीत झाल्यात का नाही. जस्ट काढल्या तर इतका भारी वाटतात. आणि हे सारण बघा एकदम सुंदर सुरेख झाले का नाही. हे असं सारण म्हणजे हे बारीक रवा असल्यामुळं ना इतकं छान मेल्ट होतो ना खाता वेळेस. तर ह्या अशा भरपूर करंज्या आता होणार आहेत. आणि ह्या दिवाळीला तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. जर चमच्याने करंज्या फुटत असतील तर साच्याने नक्की करा. आणि आपली ही करंजी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. बघा हे आपल्या करंजी किती क्रिस्पी खुसखुशीत झाली. पापड एकदम नरम सॉफ्ट आहे, कारण पातळ लाटी केलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही दिवाळी स्पेशल करंजीची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा.